तर आता आपण युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग यातला जो काही सेकंड चॅप्टर आपण स्टार्ट केलेला आहे, इलेक्ट्रिकल हिटिंग अँड वेल्डिंग सिस्टीम, त्यामधला आपण पुढचा जो पॉईंट आहे तो आता बघायचा आहे. याच्या आधी आपण काय बघितलं तर आपण बघितलं ह्या चॅप्टरमध्ये आपण काय बघणार आहे याचं सगळं ब्रीफ डिस्क्रिप्शन बघितलं. त्यानंतर हिटिंग म्हणजे काय, हिटिंगचे वेगवेगळे टाईप्स बघितले, बरोबर. त्यामध्ये काय बघितलं तर टेम्परेचर कंट्रोलच्या मेथड बघितल्या, डायरेक्ट मेथड असेल किंवा डायरेक्ट रेजिस्टन्स मेथड आणि इनडायरेक्ट रेजिस्टन्स मेथड बघितली. त्यानंतर हिटिंग एलिमेंटची जे काय प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज बघितल्या. आणखीन हिटिंग एलिमेंटचे जे काही क्लासिफिकेशन आहे ते क्लासिफिकेशन याचा अभ्यास आपण मागील लेक्चरमध्ये केलेला आहे. तर आता आपण पुढचा पॉईंट बघायचा आर्क वेल्डिंग. आता आर्क वेल्डिंगमध्ये तुम्हाला माहीत आहे, बरोबर, त्यामध्ये स्ट्राईक्स असतात. स्ट्राईक्सचे वेगवेगळे टाईप आहेत. एच टी स्ट्राईक आहे, त्यानंतर स्ट्रायकिंग मेथड आहेत त्या एच टी स्ट्राईक किंवा एल टी स्ट्राईक काय आहेत. ज्यावेळी एल टीमध्ये काय होतात तर दोन इलेक्ट्रोड एकमेकांना कनेक्टेड असतात. अशा प्रकारचे हे त्याचे टाईप्स आहेत. त्यामुळे पहिला आपण बघू वर्किंग प्रिन्सिपल ऑफ आर्क वेल्डिंग. आर्क वेल्डिंगचं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे. दोन इलेक्ट्रोडच्या मध्ये स्ट्राईक तयार करून आपण आर्क हे तयार करतो. ज्यावेळी आपण ब्रेकडाऊन व्होल्टेज त्या दोन्हीच्या दरम्यान तयार होतो त्यावेळी. आता आर्क जो आहे हे एक स्ट्रक आणि करंट फ्लोज करतं दोन इलेक्ट्रोडमधून. जे दोन इलेक्ट्रोड आहेत त्या दोन इलेक्ट्रोडमधून काय करतं तर ते स्ट्रक ॲक्झिलवर काय करतं, करंट फ्लोज करतं. ते कशा प्रकारे करतं तर ते दोन एक आर्क तयार करतात. सपोज हे दोन इलेक्ट्रोड आहेत, ह्यामध्ये गॅप आहे, तर ह्यामध्ये अशा प्रकारचं आर्क तयार करून एक फील्ड तयार करतं आणि त्यामधून करंट आणि जो का आपला स्ट्रक आहे तो सप्लाय करतं. आता व्होल्टेज जे काही रिक्वायर्ड आहे स्ट्रकसाठी ते आर्कच्या पेक्षा जास्त आहे. ज्यावेळी आपण ते व्होल्टेज हे मेन आर्कसाठी मेंटेन करतो, म्हणजे आर्क मेंटेन करण्यासाठी जे का व्होल्टेज आपल्याला गरज आहे त्यापेक्षा जे का व्होल्टेज स्ट्रकसाठी लागणार आहे ते जास्त असतं. आता आर्क जे आहे ते निगेटिव्ह व्होल्ट ॲम्पियर कॅरेक्टरिस्टिक परफॉर्म करतं. एकदा जर आर्क स्ट्रक झालं तर हीट एनर्जी रॅडिएट करतं. ज्यावेळी आर्क ज्यावेळी स्ट्रक होतं त्यावेळी काय होतं, हीट एनर्जी रॅडिएट करतं आणि जी काय चार्जेस असतात ते चार्जेस सगळे ह्या वेकंट जी काय अर्क आहे त्या वेकंट अर्कमध्ये हिटेड करतात आणि जी काही हीट इथं अर्कमध्ये असते ती नंतर आपण काय करतो त्या चार्जेसवर पास करतो आणि त्यामुळे जे काही चार्ज आहेत ते चार्ज हीटअप होतात. काय होतात, हीटअप होतात. यात काय केलं, सुरुवातीला जे काय आर्क आहे ते स्ट्रक करतो आपण आणि त्यामुळे जी काही हीट एनर्जी आहे ती हीट एनर्जी रॅडिएट होते. स्ट्रक केल्यामुळे हीट एनर्जी रॅडिएट होते आणि त्यातून जे काय चार्जेस आहेत जे हिटिंग करायचे आहेत ते आपण काय करतो ह्या वेकंट ठिकाणी ठेवतो. ज्यावेळी स्ट्रक करून ते आर्क आपला हीट एनर्जी रॅडिएट करतो त्यावेळी जे इथे प्लेस असलेले आपले जे काही चार्ज आहेत ते चार्जवर काय होतं ती हीट पास होते आणि आपले जे काही चार्ज आहेत ते चार्ज त्यावेळी हीटअप होतात. तर हे झालं आर्क वेल्डिंगचं प्रिन्सिपल. आता याची प्रॉपर्टी काय, जे आपण मटेरियल यूज करणार आहे इलेक्ट्रोड म्हणून आर्क वेल्डिंगमध्ये ते त्यामध्ये प्रॉपर्टी जर बघितलं आपण तर गुड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी पाहिजे, इन्फ्लेक्सिबिलिटी पाहिजे, केमिकल इनर्टनेस पाहिजे, इनसोल्युबिलिटी पाहिजे आणि गुड मेकॅनिकल स्ट्रेंथ पाहिजे. आणि रेजिस्टन्स करायला पाहिजे कशाला तर थर्मल शॉकला ते रेजिस्टन्स करायला हवेत. आता जे काही टाईप्स आहेत किंवा क्लासिफिकेशन जर बघितलं आपण त्याचे 3 टाईप्स आहेत. एक सेल्फ बॅकिंग,
सेकंड कार्बन आणि थर्ड ग्राफाईट. सेल बॅकिंग म्हणजे काय, तर यामध्ये आपण फेराटॉलाइज यूज करतो आणि प्रोडक्शनमध्ये ॲल्युमिनियम यूज करतो. यामध्ये एक पेस्ट असते, एक तयार केलं ते पेस्ट, जी काय स्टील कास्टिंगमध्ये जी काय प्रोसेसमध्ये जी काय पेस्ट असते त्या प्रकारची पेस्ट आपण इथे प्रिपेअर करतो. आणि ज्यावेळी करंट पास होतो ह्या इलेक्ट्रोडमधून त्यावेळी हीट ही प्रोड्यूस होते. आता कार्बन इलेक्ट्रोडमध्ये काय होतात, कार्बन इलेक्ट्रोड जे आपण यूज करतो, कार्बन इलेक्ट्रोड हे अँथ्रासाइट, कोल आणि चोक यापासून तयार केले जातात. आणि पीच एक असं मटेरियल असतं की जे बाइंडर मटेरियल म्हणून आपण इथे ह्यामध्ये यूज करतो. आता मास कन्झम्पशन जे काय आहे कार्बन इलेक्ट्रोडचं ते 20 kg पर 100 kWh एवढं कार्बनचं आहे स्टील फर्नेससाठी. आणि जर ग्राफाईटचा विचार केला आपण, ग्राफाईट कार्बन इलेक्ट्रोड जे काय आहेत ते बेक्ड आणि कूल केले जातात आणि देन त्यावर ॲनेलिंग प्रोसेस करून 2200 डिग्री सेल्सिअस तापमानावर ॲनेलिंग प्रोसेस परफॉर्म केली जाते आणि ग्राफाईट इलेक्ट्रोड तयार करतात. काय करतात तर जे काय कार्बन इलेक्ट्रोड कसे तयार करतात त्यावर आपण काय करतो, ते बेक्ड करतो आणि बेक्ड करून पुन्हा ते कूल करतो आणि त्यानंतर ॲनेलिंग प्रोसेस परफॉर्म करून 2200 डिग्रीला ॲनेलिंग प्रोसेस परफॉर्म करतो आणि त्यानंतर ग्राफाईट इलेक्ट्रोड हे तयार होतात. आणि ह्यांचं मास कन्झम्पशन जे आहे ते 7 kg पर 100 kWh एवढं ह्याचं मास कन्झम्पशन आहे. तर हे झालं आर्क वेल्डिंग, त्याचं प्रिन्सिपल आणि जे काही इलेक्ट्रोड्स आपण यूज करणार आर्क फर्नेसमध्ये त्याचं वर्किंग झालं. तर त्यानंतर आपल्याला पुढचा जो पॉईंट बघायचा आहे तो आहे डायरेक्ट आर्क चेंबर किंवा डायरेक्ट आर्क हिटिंग असं सुद्धा आपण ह्याला म्हणू शकतो. आता डायरेक्ट आर्क हिटिंग यामध्ये बघितलं तर फर्नेस जे काय ते वर्टिकल कॉलममध्ये आहे, बरोबर. आपला फर्नेस जो आहे तो वर्टिकल कॉलममध्ये आहे. टॉप कवर जे आहे म्हणजे हा कवर हा मुव्हेबल कवर आहे, म्हणजे आपण तो लिफ्ट करू शकतो आणि त्यातून चार्ज काय करू शकतो, चार्ज त्यामध्ये पुटअप करू शकतो. स्क्रॅप मटेरियलचे जे पीस आहेत ते आपण त्या फर्नेसच्या इन्साईड चेंबरमध्ये पुटअप करू शकतो. इलेक्ट्रोड्स हे वर्टिकल आहेत आणि सिंगल फेज आर्क फर्नेस हे 2 इलेक्ट्रोड यूज करतो. इथे काय तर इलेक्ट्रोड जे आहेत ते आपण वर्टिकल यूज करणार आहे आणि दोन्हीसुद्धा काय आहेत तर सिंगल फेजसाठी जर आपण यूज केलं तर 2 इलेक्ट्रोड आपण यूज करणार आणि 3 फेजसाठी असेल तर 3 इलेक्ट्रोड आपण यूज करणार आहे. आता 3 इलेक्ट्रोड जर असतील तर एका ट्रायंगल पॅटर्नमध्ये ते आपण कनेक्शन करतो आणि हे जे इलेक्ट्रोड आहे ते अप अँड डाऊन मुवमेंट करू शकतो आपण हायड्रॉलिक मेकॅनिझम यूज करून. आणि मोल्टेन चार्ज जे काय आहे ते आउटसाईडला काढण्यासाठी आपण इथं आउटलेट चेंबर किंवा आउटलेटच्या इथे प्रोड्यूस केलेला आहे किंवा आपण इथे यूज केलेला आहे. त्यानंतर याचं वर्किंग काय, हे झालं कन्स्ट्रक्शन. इथे सप्लाय दिलं, इथे इलेक्ट्रोड आर्क आहे, रिफ्रॅक्टरिंग लाईन इथे आपण यूज केलेलं आहे की जे काय करतं तर जी काय प्रॉपर हिटिंग आहे ती हिटिंग पूर्ण फर्नेसमध्ये मेंटेन करण्यासाठी रिफॅक्टरिंग लेनिंग हे यूज केलेलं जातं. आता इथे काय करतो आपण, जे काय चार्ज आहे सुरुवातीला वर्किंगमध्ये, हे चार्ज ह्यामध्ये हे जे अप्पर कवर आहे ते मूव्ह करतो आणि ह्यामध्ये जे काही चार्ज पार्टिकल्स असतील ते चार्ज पार्टिकल्स आपण टॉप साईडून ह्यामध्ये पुटअप करतो, ह्या इथं बरोबर इथं पुटअप करतो. त्यानंतर जे काही इलेक्ट्रोड्स आहेत ते आपण काय करतो, ह्या जे काही चार्ज आहे त्यामध्ये पुटअप करतो, म्हणजे इन्सर्ट करतो हळूहळू लोअर साईडला, जोपर्यंत ते चार्ज पार्टिकल्स हे चार्ज होत नाहीत तोपर्यंत. आणि त्यानंतर काय करतो आपण सप्लाय ऑन करतो आणि काय करतो त्यानंतर ही स्टेप झाल्यानंतर जे काय इलेक्ट्रोड्स आहेत ते स्लोली अपवर्ड साईडला लिफ्ट करतो. काय करतो वर आपण ते उचलतो, इथून
वर हायड्रोलिक मेकॅनिझम करून करतो वर यूज करतो, त्याची सप्लाय चालू आहे. जोपर्यंत आर्क स्ट्रक होत नाही, तर हे आर्क जे आहे ते स्ट्रक होत नाही इलेक्ट्रोड आणि चार्जमधून, तो पण आपण काय करतो, लिफ्ट करतो. ज्यावेळी आर्क हा कॉन्टॅक्टमध्ये येतो चार्जच्या, त्यावेळी आपण चार्ज काय होतात, हिटअप होतात आणि त्यावेळी काय होतो, यामधून करंट पास होतो. बरोबर. हे वगैरे आपण अपोर साईडला मूव्ह केले, इथं स्ट्रक झाल्यामुळं इथे काय होतं, चार्ज तयार आर्क तयार होतो. आर्क तयार झाल्यामुळे काय होतं, इलेक्ट्रिकल जे काय रॅडिएशन, ते रॅडिएशन तयार होतात आणि जे आपले इथे चार्ज पार्टिकल्स आहेत, त्या चार्ज पार्टिकल्समधून काय होतो, करंट फ्लो होतो आणि ते जे काही चार्ज पार्टिकल्स हिटअप होतात आणि करंटसुद्धा त्यातून पास होतो आणि त्यामुळे हीट जी काय ती त्यामध्ये तयार होते. आता स्टील जे आहे ते मेल्टिंग व्हायला स्टार्ट होते का, तर मॅग्नेटिक इफेक्ट असतो इलेक्ट्रिक करंटचा आणि ॲटोमॅटिक स्ट्रिंग ॲक्शन ही तयार होत असते. आता युनिफॉर्म हिटिंग ऑप्टेन करण्यासाठी आपण काय करतो, तर त्यामधून मास ऑफ चार्ज जे आहेत, जे काही चार्जेस आपण यूज करणार आहे त्या चार्जेसमुळे जे काय होते, तर एकमेकाला युनिफॉर्म हिटिंग ही तयार होते. आता जे काय मोल्टन चार्जेस आहेत ते आपल्याला ह्यातून बाहेर काढावे लागतील आणि ते आपण ह्या आउटलेट आउटलेट जे काय आहे प्लेस केलेले, त्यातून काय करतो, जे काय मोल्टेन चार्जेस आहेत ते यातून बाहेर करतो. कसं करतो, तर हे जे आहे हे थोडंफार टिल्ट करतो फर्नेस आपला, हा फर्नेस ह्या दिशेला टिल्ट करतो, त्यामुळे इथून जे काय मोल्टेन चार्जेस ते आउटसाईडला आपले मिळतील आणि मोल्टेन चार्ज ज्यावेळी आउट फ्रॉम द आपल्या आउटलेट. बरोबर. तर हे झालं डायरेक्ट आर्कचं वर्किंग. डायरेक्ट आर्क हिटिंग कसं होतं, जे काय चेंबर आहे तिथं आर्किंग कसं स्ट्रक होऊन जे काय आपले एलिमेंट आहे ते एलिमेंट किंवा पार्टिकल्समधून करंट पास होतो आणि जे पार्टिकल्स असतील त्यामध्ये ते हिट होतात आणि चार्जेस आपले हिट होतात. हे झालं डायरेक्ट आर्क हिटिंग. आता त्याचं ॲप्लिकेशन काय, तर 5 ते 10 कॅपॅसिटी फर्नेस जे असतात स्टील प्रोडक्शनसाठी, तिथे हे यूज करतो. रिफायनिंग मेटेरियल्समध्ये पण यूज करतो. आता हे टेम्परेचर 3000 सेल्सिअस ते 3500 डिग्री सेल्सिअस आर्कसाठी असते आणि 1500 ते 2000 हे चार्जेससाठी असते. तर हे झालं डायरेक्ट आर्क हिटिंग. त्यानंतर आपल्याला पुढचं बघायचं आहे इनडायरेक्ट आर्क हिटिंग. इनडायरेक्ट आर्क हिटिंगमध्ये जर बघितलं आपण तर एक सिलेंड्रिकल चेंबर इथं आहे, जे हिटिंग चेंबर आहे इथं, त्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रोड्स आपण यूज केलेले की एकमेकांना इथं कनेक्ट झालेले आहेत, कनेक्ट केलेले आहेत हॉरिझॉन्टल मॅनरमध्ये आणि इथं आपण सप्लाय त्यावेळी मेक करतो, कधी दोन एकमेकांना तेच असतील त्यावेळी. जे काय एंटर फर्नेस आहे साईडची वॉल ते आपण इथं कनेक्ट केलं आहे. सर्टेन क्लिअरन्स आपण ठेवलेलं आहे इलेक्ट्रोड आणि चार्जमध्ये, थोडाफार काय केलं आहे चार्ज आणि इलेक्ट्रोडमध्ये आपण क्लिअरन्स ठेवलेला आहे. आता जी काय ती रॉकविल ही जी एंटायर असेंब्ली आहे ही रॉकविलवर आपण ही प्लेस केलेली आहे, जो बॉटमला आपण यूज करतो आणि जे काही स्टीअरिंग ॲक्शन आहे ते फर्नेस मेल्ट झाल्यावर तयार होतं आपल्याला माहीत आहे. आणि जे काही व्हील्स आहेत ते ऑपरेटेड होतात मोटरायझड मेकॅनिझमवर. ह्या कॉन्स्टिट्यून्सी लिमिटेड आहे, त्यामुळे इलेक्ट्रोड्स आपण कॅनॉट बी मोर दॅन 2पेक्षा जास्त आपण इथं इलेक्ट्रोड यूज करू शकत नाही. आणि डायरेक्टमध्ये आपण 2-3 यूज करू शकतो, 2 किंवा 3 यूज करू शकतो फॉर सिंगल फेज आणि 3 फेज. आणि त्यामध्ये काय चार्जेस काय करतो आपण इनसाईड फर्नेसवर जे काही फर्नेस डोअर आहे तिथून चार्ज आपण पुटअप करतो, आत इन्सर्ट करतो आणि जे काही इलेक्ट्रोड्स असतात ते काय होतात एकमेकाला आपण इथं सुरुवातीला टच करतो आणि त्यावेळी जो काय सप्लाय तो ऑन करतो. बरोबर आहे. इथं काय तर चार्ज आणि आर्कचा दोन्हीचा कुठेही कॉन्टॅक्ट झालेला नाही आहे. इनडायरेक्टली आपण ही प्रोसेस आर्क कसं परफॉर्म करतात ते आपण बघायचं. इथं सप्लाय ऑन केल्यानंतर हे जे 2 इलेक्ट्रोड्स आहेत हे 2 इलेक्ट्रोड्स आपण काय करतो अवे फ्रॉम टू म्हणजे दोघांपासून ते वेगळे करतो, थोडंसं स्लोली काय करतो सेपरेट करतो. कधीपर्यंत जो पण स्ट्रक त्यामध्ये तयार होत नाही आणि आर्क प्लेस होत नाही, तो ज्यावेळी आर्क ट्रान्सफर करतो हीट या दोन्ही
ह्या दोन्ही इलेक्ट्रोडमधून त्यावेळी काय होतात तर इथे रॅडिएशन तयार होतात आणि त्यामुळे रॅडिएशन तयार होतं तर स्टिअरिंग ॲक्शन तयार होऊन जे आपले रॉकिंग व्हील आहेत ते काय करतात तर रिथेमिक मुवमेंट जी काय फरण्याची करतात आणि त्यामुळे जे काय मोल्टेन हे जे काही चार्जेस आहेत ते चार्जेस काय होतात हीट होतात आणि त्यानंतर जे काही चार्जेस आपल्याला मोल्टेन चार्जेस तयार होणार आहेत ते आपण नंतर इथून बाहेर जे काही आउटलेट इथं आहे आउटलेटच्या सहाय्याने हे पुन्हा आपण जे चार्जेस आहेत ते चार्जेस यूज करतो. म्हणजे आर्क एकदा परफॉर्म झालं तर काय होतं स्टेअरिंग प्रोसेस होते म्हणजे रॅडिएशन जे परफॉर्म होतात त्यावेळी काय होतात तर इथे जे काही चार्जेस आहेत ते सुद्धा हीट होतात आणि मोल्टन जे काही चार्ज आहे ते नंतर आपण ह्या फर्नेसमधून आउटसाईडला काढतो. आता जी कॅपॅसिटीची लिमिट आहे ते 1.5 टन असते आणि मेल्टिंग काय करतात नॉन फेरियस मटेरियल यामध्ये यूज करतात जे काय मेल्टिंग प्रोसेस आहे आणि जे टेम्परेचर असतं 1500 ते 2000 डिग्री सेल्सिअस एवढं. इथं काय ॲटोमॅटिक स्टेअरिंग ॲक्शन प्लेअर नसते आणि हे स्मॉल कॅपॅसिटीसाठी फक्त यूज करतो आणि टेम्परेचरसुद्धा यामध्ये जे काही इंडायरेक्ट फर्नेस आहे आर्क फर्नेस आहे त्यामुळे टेम्परेचर रेंज ही कमी असते. ॲडव्हान्टेजचा जर विचार केला तर लेस कॉस्ट जास्त नसते स्मॉल साईज असते आणि कॉस्टिंग क्वालिटी पण चांगली आहे आणि सिम्पल ऑपरेशन आहे. तर इथंपर्यंत आपण जे काय आपलं पॉईंट आहे आर्कचा म्हणजे आर्क प्रिन्सिपल असेल आर्कचे वेगवेगळे टाईप्स असतील ते टाईप्स बघितले. त्यानंतर डायरेक्ट आर्क असेल इनडायरेक्ट आर्क इथे पण आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. तर या दोन्हीचा आपण अभ्यास केला तर नेक्स्ट लेक्चरला आपण आता आपला जो पुढचा पॉईंट आहे त्याचा आपण अभ्यास करू. ठीक आहे. थँक्यू.